सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावर आज झालेल्या महासभेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी वाढीव घरपट्टीबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार महापौरांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा केली। या समितीत उपमहापौर, सर्व गटनेते, विरोधी पक्षनेते, अतिरिक्त आयुक्त, मालमत्ता विभागाचे उपायुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। समिती वेळोवेळी बैठका घेऊन घरपट्टी आकारणीतील त्रुटी, नागरिकांच्या तक्रारी तसेच निर्माण झालेले समज गैरसमज यांची सविस्तर छाननी करणार आहे। यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, आज महासभेत समितीची घोषणा करण्यात आली आहे। समिती नियमित बैठका घेऊन घरपट्टी संबंधातील त्रुटी दूर करण्यासाठी आणि नागरिकांचे समज गैरसमज दूर करण्यासाठी काम करेल। नागरिकांच्या हिताचा योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल। संदर्भात आज महासभेत एक जर खाली विषय होते तर आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जसं सांगितलं होतं की महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करा, तर ती समिती गठीत केलेली आहे। त्यात महापौर, उपमहापौर, सगळे गटनेते, विरोधी पक्षनेते, अतिरिक्त आयुक्त, मालमत्ताचे उपायुक्त आणि मालमत्ताचे एचओडी हे सर्वांना घेतलेलं आहे। आज समिती डिक्लेअर केलेली आहे। त्या समितीची वेळोवेळी बैठक घेऊन त्यातल्या त्रुटी काय असतील त्या त्रुटी आणि त्यातले काही समज गैरसमज आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू।